माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव? फुलचंद गणपत कायगुडे. बर, ही कितवी वारी आहे माऊली तुमची? हे गाय घेऊन पहिलीच वारी आहे, पण माझ्या 13वी वारी माझी पायवारी. बर, पायी वारी 13वी आहे. पहिल्या वारीत आई वडील नसते. बर, मला सांगा हा, आता ही कालवड हा. किती महिन्याची कालवड होईल? 13 महिन्याची. 13 महिन्याची कालवड आहे. हा. माऊली मला सांगा, हा. या कालवडीला वारीला आणण्यामागचं कारण काय? का आणली तुम्ही कालवड वारीला? वारीला मी 1 वर्ष मेंढी आणली होती, कोकरे वारी घडून घेतली. तर माझं असं मन म्हणलं की गायला वारी आपल्या घडून घ्यायची, लाडकी गाय एवढीच आहे. वारी आपण 12-13 वारी माझी, पण आपल्या गायला कोण नेईन पंढरपूरला? आपणच घ्यायचं आणि वारी घडून गायला आणायची. आनंद वाटतो माझ्या जीवाला, बाकी काय. बर, आता तुम्ही ही कालवड वारीला आणलेली आहे. हा, त्यावेळेस तुम्हाला लोकांच्या आता हे वारकरी येत आहेत, हा. ते तुम्हाला असं काय काय विचारतात प्रश्न? मला काय ना, पाय दर्शन घेतात. काय कुणी चारा देत, मी काय चारितो जसं भेटल तसं. आनंदात काही कमी पडलं ना आतापर्यंत. बर, मला सांगा, हा. आता ही कालवड गेल्या 8 ते 10 दिवसापासून चालते बरोबर. तिने काय तुम्हाला त्रास दिला का? अजिबात बिलकुल त्रास नाही. हो भाऊ, त्रास नाही, अजिबात नाही. काठेवाडीचं काल रिंगाण मारलं, आज बेलवाडीचं रिंगाण मारलं, असा कोणाला धक्का नाही. गाय लय स्थिर आहे. गुणवंत हा, तिचं नाव आहे भीमा. काय तिचं नाव आहे भीमा. भीमा तिथं चंद्रभागा, भीमा तिथं चंद्रभागा, कुंडलिका चरण तुझ्या उतरली गंगा. गंगा आलं रे पंढरीच्या पांडुरंगा, भेटा तुला पंढरीच्या पांडुरंगा. बर, मला सांगा, आता रस्त्याने येताना या कालवडीला खायला प्यायला लागते, त्याची सोय कोण करतं? तुम्ही करता का कोण काय देतं? मला जमून तेवढं चारतो. कुणी देतं 2 रुपये, 4 रुपये, 10 रुपये, कुणी 5 रुपये, कुणी नाही. दर्शन लाखो घेतात. गद्दाला दर्शन घेतलं, आनंद झालं. मला पैशाचं काय शोभाशोभ नाही. गायला चारा मी कुठे बी चारतो आणि मला देतात 2 रुपये, 4 रुपये. पेंट घ्यायचे अर्धा किलो, गावात चारतो. मस्त, काय कमी पडलं नाही. कुणी कुठे देत, ज्याच्याकडे असला. कमीच पडलं नाही बाबा, तर काय तुम्हाला बोलू, भरपूर आहे बाबा. दररोजचा मुक्काम तुमचा? मुक्कामाच्या ठिकाणी कुठं मुक्काम करता तुम्ही आणि हिची सोय कुठं करता? अहो, हे गायला आधी चारितो आणि नंतर मी जेवण करतो. हिच्या पोटात आधी घालतो. या वारीला आणली तिला आधी चारितो, नंतर मी जेवण करतो. मुक्काम आहे ना बाबा, कुठे मी जिथं जागा भेटत गायला तिथं मुक्काम करतो. आणि जेवण मला रस्त्यात मिळतं चालता चालता. मी दिंडीत नाही, काय नाही, आपला मोकळत आहे, पण आनंदच वारी. बरं, मला सांगा, आता ही कालवड घेऊन तुम्ही कुठपर्यंत जाणार आहे? पुढं पंढरपूर पर्यंत. चंद्रभागेत जाणार, आंघोळ घालणार, कुंडलिकाच्या पुढे दर्शन घेणार कासाचं, बरं का. जनाबाईच्या वाड्यावर जाणार, मस्त काय काय महाराज मठ करून यात्रा करून माघारी त्याला टेम्पोनी नेणार. परत नाही चालायला लावणार. काय पैसे का जायला माझं. तुमचं गाव कोणतं? आमचं गाव अहिलानगर, जिल्हा कर्जत, तालुका गणेशवाडी आमचं गाव. कायगुडे आमचं आडनाव, फुलचंद गणपत कायगुडे. माऊली, या ठिकाणी आपण गेल्या 8 ते 10 दिवसापासून या कालवडीला आपल्या बरोबर आणलेले, बरोबर ना? बरोबर. आणि तुम्हाला लोकांनी सुद्धा बऱ्यापैकी सहकार्य या ठिकाणी, म्हणजे वारकऱ्यांनी सहकार्य केलेलं, भरपूर सहकार्य केलेलं आहे. असं काही दुसरा काही त्रास वगैरे? त्रास मी तर म्हणतो, ह्या गायला वारकरीच बनवणार. मला चाललं होतं तर मी वारीला त्याला घेऊन जाणार. मला तिने काहीच त्रास दिला नाही. म्हणजे पुढे जोपर्यंत ही कालवड तुमच्याकडे आहे, मला पाय चालले होते तेव्हा कालवड माझीच आहे, माझ्याकडे मी कवर बी राहणार. तोपर्यंत तुम्ही तिला वारीला माझे गुडघे साथ देते, तोपर्यंत मी वारी तिला वारकरीच बनवणार आहे. बरं, आता मी एक पाहिलं, तुमच्या पायाची चप्पल आहे, ती तुम्ही आता माझ्या समोरच घेतली. याच्या अगोदरची वारी तुम्ही बिन पायात चप्पल न घालता केली का? चप्पल घालून केली. नाही, मी आता पाहिलं. नाही, का तुटली होती, काटा कोटामुळे चप्पल घालून केली. बरं, मामाच्या नावाने चांगले कारबा कुट्टीला केले दाने, कुट्टीला केले दाने प्रत्येक ठिकाणी. माऊली, मला एक तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही आता पंढरपूरला चाललाय विठुरायाकडे. विठुरायापाशी गेल्यानंतर या कालवडीसाठी तुम्ही काय मागणार का? काहीच नाही. माझी गाय सुखी राहून दे, लेकर बाळ सुखी राहून दे, बरं का. मला वारीला बळ देऊ दे. ह्याच्या इतर मला काय मागणं मागा. पांडुरंगाला म्हणणार
बाबा माझा लेकरा माझा प्रपंच सुखाचा दिसू दे आणि माझ्या पायाला बळ देईन तर मी वारीला येईन. मला ह्याच्या पलीकडे काय लोक माझं सगळं आनंदाचं पांडुरंगानेच केलंय. माऊली ते वारी करायला लागल्यापासून माझं एवढं चांगलं झालंय. मी खरं बोलतो, खोटं बोलत नाही. मी दारू पेत होतो माणूस पाहिला, एखाद्याच बारस काय कळत नव्हती, धनगरगडी सुखात बोंबेल काय कळत होतं का फित काय कळत नव्हतं मला. मी येडा म्हणून सोडून दिलं तर मला भावानी गावानी. पण मी गेलो आदमापूरला बाळू मामाला आणि कपाळ पाठरायला लागला बाबा. ते दारू सुटली, मटण सुटली, आई बापाला गाड्यात बसवलं, पंढरपूर धावलं. पहिली वारी, 1 वर्षी बकर, 1 वर्षी भावजय, 1 वर्षी बहीण बर का. आणि आता ही गाय चालवली, मला जमतंय तेवढं वारी आनंदाची करतो मी. माझं पांडुरंगाच्या वारीने आज पुण्यामध्ये 2 गुंठ्यात जागा आहे. वारीला आधी काय नव्हतं, वारी करायला लागलं. मी तर काहीच काम करत नाही, मी वारीच करतो. काशी, बनारसी, उज्जैन, बाळूमामा, मी काम काय करत नाही. 12 वर्षाचा माल घातला बसलो. पण माझा मुलगा एकच आहे, मुली 2 आहेत. मुलगा माझा देवापेक्षा श्रेष्ठ आहे. माऊली मुलगा का देवापेक्षा श्रेष्ठ म्हणायचं. 12 वर्ष मी काम करत नाही, बापाला सांभाळलं मला विषयच नाही. भाड्याच्या खोलीत तरी माझ्या आई बापाला सांभाळला, आजोबाला माझ्या मुलाने. 2 गुंठे जागा घेतली, 2 बहिणींची लग्न केली बरं का. 2 बहिणींची लग्न. मी काय करत नाही, मी आपलं खंडोबाची वारी मागतो का, मिळलं तर भाजीपाला देतो नाही तर चाललाय 10-10 दिवस 15-15. पण माझ्या आई वडिलांना मी हातगाड्यात पंढरपूर धावलं, कोर अर्धी बरं का. भाकर आनंदाने घातली, बाळूमामा धावला, काशी धावली, मडी धावली, आपेगाव धावलं, मुंगी धावली, पैठण धावली. आई वडील वारलं. काय वर्ष किती आता? बरं मला माऊली असं एक सांगा की तुम्ही आता कालवड ही वारीला पंढरपूर पर्यंत चालवली आहे. अशा प्रकारे तुम्ही अजून दुसरं कुठं काय असे कालवड वगैरे घेऊन गेलता का, किंवा तुमच्या मेंढ्या वगैरे घेऊन? मेंढी गेलतो घेऊन. कुठे गेलते? पंढरपूरला एक बानू नावाचं कोकणं होतं. नाही ते तुम्ही मग सांगितलं मला. पण पंढरपूर सोडून समजा पंढरपूर सोडून कुठे नाही गेलो. आज तुम्हाला भविष्यात असं वाटतंय का अशी एखादी वारी घडावी? नाही मला पांडुरंग सोडून दुसरी वारी नाही घडवायची. जत्राबाची मुख्या पर्ण्याची वारी करून घेऊन तर पांडुरंगाची. बाकी कुठल्या देवाला मी जत्रात नेणार नाही, पण पांडुरंगाकडे म्हणतर बरं का वारी त्याला घडून लावायची अशी माझा आनंद. लोक माणसाला धावतात, मी मुख्य पारण्याला धावतो. बरं मला सांगा या कालवडीचं नाव काय माऊली? हिचं नाव आहे भीमा. भीमा. बर मला सांगा ही कालवड 13 महिन्याची. या 13 महिन्यामध्ये या कालवडीची अशी एखादी आठवण तुमच्या काय का हो की तुमच्या लक्षात आहे आतापर्यंत? आठवण असं होतं माऊली, मला ही कालवड विकत मागाय गेलो बरं का. कालवड विकत म्हणलं त्या माणसाला. वांगाळ होतं बारीक, तर बारीक असल्यामुळं तो मालक म्हणला महाराज तसंच घेऊन जा. मी 700 रुपये तिकीट करून तसंच मध्ये बोल इंदापूर मध्ये तानाजी तरंगे कालवाट दिला. बारीक वांगाळ होतं, उचलून टाकलं टेम्पो शिर्डीवानी. ती पुण्याला नेलं. मी राहायला वाघोलीला आहे. कुठं वाघोलीला? घरचे लागले खावला नाही, वालघरचे कशाला आणलं? अरे म्हणलं आपल्या दारात गोमतार होईल. आणि मी गोमतार लोकांना दिल्या. बाया आपल्या शिळे तुकडे द्यायच्या. चपाती ही मस्त बनलं मावली. 13 महिन्यात असं की उचलून टाकलं. उचलून मागच्या 7-8 महिन्यापूर्वी टेम्पो बारच्या पिकअप मध्ये. आता उचलतंय का बघा तुम्ही ते माणसाला. लय तर 8 महिने झालं माझ्या दारात आलेलं कालवाट. 8-9 2-4 महिन्याचं तिथं होतं. आता ही कालवड 13 महिन्यापासून तुमच्या येते. आता मला सांगा या कालवडीचा असा एखादा पायगुण आपण जसं म्हणतो लक्ष्मीचा आठवण. मी जवळजवळ घरकुलला 15,000 रुपये दिले तर मला गव्हर्नमेंटने घर बांधायला. पाया घेतला. 2 महिने पैसेच नाही आले मावले कोणाचंच. मला जे आलं नाही आलं. आणि कालवाड माझं दारात बांधलं. कालवाड दारात बांधलं. दुसऱ्या दिवशी म्हणले महाराज तुम्हाला ग्रामपंचायतने बोलावले. म्हणलं मला काय बोला ग्रामपंचायत? म्हणले 70,000चा हप्ता तुमचा बँकेत घराचा आलाय. आणि मग ते 70,000चा हप्ता घेतला. मग घर बांधलं. गाय माझी दारात बांधली की 2 दिवसात घराचा हप्ता आला. 3 महिना नव्हता आला हो, सगळ्यांचाच नव्हता आला. ते सरकारी काम आहे ना. पण ही दारात गाय बांधली की मला ग्रामपंचायतचा फोन आला. महाराज म्हणलं काय बाबा ग्रामपंचायत म्हणलं कशाच काय? म्हणली तुमच्या नावावर 70,000 रुपये जमा झालेत घर बांधायचे आलेले. तर ह्या गायीचं पायगुण मावली मी विसरणार आयुष्यभर नाही. ह्या गायीला मी दारात बांधल्यापासून माझ्या जीवाला एवढा आनंद झालाय बरं का. गोमतार दारात पडते,
मी 2 तास गायला चारतो सकाळचं आणि 2 तास संध्याकाळचं. मी दुसरं काही काम करत नाही, करणार बी नाही. फक्त गायीची सेवा करायची. बरं माऊली, मला एक सांगा, आता शेवटचा आपण शेवटाकडे निघूया. हा ना. की महाराष्ट्रामध्ये आता लाखो वारकरी या ठिकाणी येतात, पण अनेक वारकऱ्यांची असे लोक असे आहेत की त्यांनाही वारीला यायची इच्छा आहे. पण तुमच्या माध्यमातून त्यांना तुम्ही काय संदेश द्याल वारीला येण्यासाठी, की पुढील वर्षी त्यांनी वारीला यावं यासाठी? अहो मी तर म्हणतो आल्या जन्मात पंढरपूरची वारी आयुष्य यावाव, वारी करून घ्यावाव. बरं का, वारी केल्याशिवाय मनुष्य जन्माचा उपयोगच नाही. पंढरपूरची पाय वारी आल्या जन्मात करावाच त्यांनी, एक तरी करावं. बरं का, एकदा वारी लागलं ते स्वतःला लागतो, पण वारी करावाच अशी माझी इच्छा आहे माणसाने, कुठल्या बी माणसाने. बरं, तुम्हाला शेवटचा प्रश्न आता. तुम्ही पंढरपूरमध्ये गेल्यावर विठ्ठलाकडे तुमच्यासाठी काय मागणार? मी पांडुरंगाला मागणार, मला फक्त सुखाचं दे बाबा, काय नको हातापायाला बळ दे. माझे लेकर बाळ सुखाचे दिसू दे, माझे बेमा सुखात माझ्या डोळ्यात देखत दिसू दे. मला ह्याच्या पलीकडे काय नको. पांडुरंगा तू मला पायाला बळ देशील तर मी वारीला येणार, शेवटपर्यंत तुझी वारी सोडणार नाही. लय उपकार पांडुरंगाचं माझ्यावर. काय वारीच्या आधी माझ्याकडे काय नव्हतं 13 वर्षापूर्वी. आज तुम्हाला मोठेपणाने मी सांगतो 2 गुंठ जागा आहे माझी पुण्यात. 2 पुरींची लग्न केली, पण ते नाही बरं का बा पोराने. माझ्या पोरगा माझा गुणवंत जन्माला सुपारीचं खाण खात नाही, 40,000 रुपये त्याला महिना ड्रायव्हर येतो, पण बिडी सब खात नाही बिचारा. त्यांनी मला सांभाळलं, आई बापाला सांभाळलं, मी आपला असत. बरं माऊली, मला सांगा, एक मग तुम्ही अभंग वगैरे तुम्हाला येतो काय? तेवढंच फक्त काय करा, तेवढंच फक्त लवकरात लवकर गाय धर टाळी वाटली बाळूमामाच्या नावाने. अरे भंडारे कपडे येणार रे, भक्त सुखाचा होणार रे, भक्त सुखाचा होणार रे. आदमापुराला जाणार रे, आदमापुराला जाणार रे. संसार सुखाचा होणार रे, भक्त सुखाचा होणार रे, भक्त सुखाचा होणार रे. भक्त सुखाचा होणार. बाळूमाच्या नावाने चांग म्हणे. आदमापूर डोंगर व आदमापूर डोंगर, मामा राखी ते मेंढर रे, मामा राखी ते मेंढर. मामा तुमचा शेषाचा अवतार, मामा तुमचा शेषाचा अवतार. बाळूमामाच्या बुट्ट्या कुत्र्याच्या नावानं चांग भले, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भले, आईला बाळहोकऱ्याच्या नावानं चांग भले. मित्रांनो, या ठिकाणी बघा अतिशय छान अशी मुलाखत आपल्याला या बाबांनी दिलेली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या भटकंती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण गेल्या 8 दिवसात महाराष्ट्रामध्ये लाखो लोकांनी पाहिलेला हा चॅनल आहे. जवळजवळ 10, 20, 30 लाखापर्यंत आपल्या चॅनल आपल्या लोकांनी पाहिलेला आहे. आणि हा एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ या ठिकाणी उद्या सकाळी आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. चांगलं रे बाळूमामाच्या नावाने चांग भले.